नमस्कार। राज्य सरकारने लंडनमधून वाघनखं आणण्याच्या हालचालींना तीव्र वेग आला आहे। गेल्या 2 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांकडून यावर कार्यवाही सुरू आहे। यावर विरोधकांनी आक्षेप घेत सत्ताधाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले। माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या या खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। यावरूनच आता सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। वाघनखाबाबतच मुद्दाम वाद निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत, खोटे भ्रम देखील निर्माण केले जात आहेत। अभ्यास न करता यात राजकारण केले जाते, यात नक्की कुठेतरी षडयंत्र रचले जात आहे अशी शंका सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे। तर इतिहास तज्ञ इंद्रजित सावंत यांनी देखील वाघनखांवर आक्षेप घेतलाय। त्यामुळे वाघनखांवरून अधिकच रणकंदन सुरू झालं आहे। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली आहे। यावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार पलटवार केलाय। अभ्यास न करता बोलल्याने विरोधकांनी महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान केला आहे, तसेच जनतेने त्याची दखल घ्यावी असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे। तर जगभरातून पर्यटक लंडनच्या वास्तू संग्रहालयात शिवरायांची वाघनखे पाहून प्रेरणा घेतात आणि इथे आपलेच मराठी लोक त्याला खोटे ठरवत आहेत। एकदा विचार करा, वाघनखांचा वापर करून शिवरायांनी कधी काळी अफजल खानाचा कोतळा फाडून रयतेला न्याय मिळवून दिला होता, पण आज आपलेच लोक आपलेच पाय ओढतात आणि प्रसंगी आपली अस्मिता देखील संपवायला ते निघाले आहेत असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अफजल खानाची आणि औरंगजेबाची मजार तर सजवलीच, पण आता तर त्यांना महाराजांचे कोणतेही प्रतीक महाराष्ट्रातच नको आहे। छत्रपतींच्या वाघनखांची ताकद पहा। वाघनखं महाराष्ट्रात येणार आहेत हे फक्त कळल्यावर महाविकास आघाडीची झोप उडाली आहे। शिवराय हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत आणि यावर कोणालाही राजकारण करण्याचा हक्क नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर महाविकास आघाडी वाघनखं भारतात आणण्यासाठी 7 कोटी रुपये खर्च करत आहे असं सांगून लोकांची जाणून बुजून दिशाभूल करत आहेत। वाघनखं भारतात येण्यासाठी फक्त 14 लाख रुपये खर्च आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता जर परत महाराष्ट्रात येत असेल तर हा खर्च देखील कवडीमोल आहे। जेव्हा वाघनखं व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियम मध्ये नेण्यात आली तेव्हा त्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते। जर ब्रिटनची जनता महाराजांना एवढा सन्मान देत असेल तर महाविकास आघाडीला लाज कशी वाटत नाही। सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आदित्य ठाकरे यांना इतिहासाची किती जाणीव आहे। त्यांना तर लंडनची नाईट लाईफ अधिक प्रिय असावी आणि त्यामुळेच आदित्य ठाकरेंना छत्रपतींच्या वाघनखांबाबत गांभीर्य असणे आम्ही गृहीत धरत नाही। आदित्य ठाकरे, तुम्ही वाघनखांबद्दल बोलूच नाही, कारण तुम्ही काँग्रेसचे बोलत आहात। बाळासाहेब आज असते तर त्यांनी खुल्या मनाने वाघनखांचे स्वागत केले असते। पुढारीचे माजी संपादक श्री प्रतापसिंह जाधव हे वाघनखं महाराष्ट्रात यावी यासाठी 1971 पासून प्रयत्न करत आहेत। त्यांनी याबाबत लेख तसेच 1971 साली वास्तू संग्रहालयाशी केलेला पत्रव्यवहाराचा पुरावा देखील पुढारी शोच्या मुलाखतीत सादर केलेला आहे। त्या काळच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना प्रतापसिंहांनी कित्येकदा विनंती केली, परंतु काँग्रेसची कधीही इच्छा नव्हती की महाराजांची वाघनखं पुन्हा महाराष्ट्रात यावी। तसेच इतिहासकार इंद्रजित सावंत यांचे तोंड तेव्हा कधीच उघडत नाही जेव्हा किल्ल्यांवर अतिक्रमण होते, मजारी मस्जिदी बांधल्या जातात, परंतु जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेशी निगडीत काही चांगले होते आणि वाघनखं परत येत आहेत तेव्हा त्यांच्या पोटात दुखायला लागतंय असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय।